अतिशय सुंदर असा हा 9वा अध्याय आहे. 2 श्लोक आपले झाले. तर या पहिल्या श्लोकामध्ये काय सांगितलं त्यांनी, ज्ञान विज्ञानासहित मी तुला हे ज्ञान सांगतो. आणि दुसऱ्यांदा की ही आत्मविद्या कशी आहे, तिची 8 विशेषणं त्यांनी आपल्याला सांगितली. आणि मग सोपे पण सांगितलं तिचं की इतकी सोपी आहे ही आत्मविद्या. मग आपल्याला वाटेल इतकी सोपी आहे ही आत्मविद्या, इतकी सगळ्यांना प्राप्त होण्यासारखी आहेत, मग सगळे लोक याचा लाभ घेत असतील. कोणीही याचा लाभ घेत नाही. बोटावर मोजण्या इतके लोक याचा लाभ घेतात. का बरं असं होतं मग? मग त्याच्यासाठी 3रा श्लोक आहे. अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्यमान निवर्तन्ते मृत्यू संसार वर्त्मनी. हे परंतपा अर्जुनाला म्हटलंय. अतिशय तप केलेलं असतं ना अर्जुनाने, म्हणून त्याला परंतप म्हणतात भगवान. आणि ते म्हणतात या धर्माच्या महिम्यावर श्रद्धा न ठेवणारी माणसे मला प्राप्त न होता मृत्यूरूपी संसाराच्या मार्गात परत येत राहतात, अर्थात वारंवार जन्मत मरत राहतात. श्रद्धाहीन जो पुरुष असतो तो अश्रद्धेमुळे मला प्राप्त करून घेत नाही. अश्रद्धा, अज्ञान याच्यामुळे इतकं सोपं सुलभ साधन असून सुद्धा तो मला प्राप्त करून घेत नाही. आता या ठिकाणी धर्म 2 प्रकारचा सांगितला आहे. एक स्वधर्म आहे आणि एक परधर्म आहे. मग मनुष्याचे जे आपले स्वतः सिद्ध स्वरूप आहे ते त्याच्यासाठी स्वधर्म आहे. आत्ता मगाशीच आपण बोललो की मनुष्य जन्माला आलो आहे तर माझा स्वधर्म काय आहे, भगवंताची प्राप्ती करून घेणं. आणि परधर्म काय आहे तर प्रकृती आणि प्रकृतीचे सर्व कार्य त्याच्यासाठी परधर्म आहे. म्हणजे या संसारासाठी झटणं, ह्याच्यासाठी काम करणं, पैसा मिळवलं, यो त्यो अनेक भानगडी आपण या संसारात करत असतो पोटा पाण्यासाठी. तर त्या तर करायलाच पाहिजे, त्या नाही करायच्या असं नाही. पण त्याच्या आधी आपलं मूळ कर्तव्य काय आहे, आपला मूळ स्वधर्म काय आहे तर भगवंताची प्राप्ती करून घेणं. तर ते न करता हे इतर खटाटोपच लोक करत बसतात. आणि त्यामुळे एवढी सोपी ही विद्या असताना सुद्धा ती ते प्राप्त करून घेत नाहीत. ही फार मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांनी म्हटलं आहे की मनुष्य आपल्या शरीराला, कुटुंबाला, धनसंपत्ती, वैभवाला आणि ह्या सगळ्याला तो काय करतो, ह्या सगळ्यावर तो विश्वास ठेवतो. खरं तर हे परिवर्तनशील आहे, हे सगळं बदलणारं आहे, हे सगळं नाश पावणारं आहे. पण ह्याच्याकडे मात्र तो अतिशय याच्यावर विश्वास ठेवतो आणि याचाच आश्रय घेतो. आणि आपण या शरीराबरोबर खरं तर किती दिवस राहणार आहोत हा विचार तो करतच नाही. स्वधर्मावर श्रद्धा ठेवायला पाहिजे तर तो परधर्मावर श्रद्धा ठेवतो. आपलं असंच होतं, आजूबाजूला मरण घडत असतं, मृत्यू होत असतो, परंतु आपल्याला असं वाटतं नाही आपण मात्र अमर आहोत, आपली काय अजून वेळ आलेली नाही आहे असं आपल्याला वाटतं. पण ती कोणता क्षण आपली वेळ येईल ते काही आपण सांगू शकत नाही, हे सत्य आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की परधर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्यांसाठी भगवान म्हणतात की सर्व देशात, सर्व काळात, संपूर्ण वस्तूत, संपूर्ण व्यक्तीत नित्य सर्व काळ विद्यमान असलेल्या मला प्राप्त करून घेण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही. आणि मी शरीर आहे, मी ब्रह्म आहे असं कोणी म्हणतच नाही. मी शरीर आहे, या शरीराशीच आपलं तादात्म्य पावलेलं आहे. आणि त्यामुळे मग ही सोपी असलेली विद्यासुद्धा अश्रद्धधाना पुरुषा, अश्रद्ध पुरुष कसे असतात ते इथे सांगितलेलं आहे की जे संसाराला सत्य मानतात, भगवंतावर त्यांची श्रद्धा नसते. आणि मृत्यू संसार वर्त्मनी म्हणजे संसाराच्या या मार्गामध्ये सततच विनाशच विनाश आहे, अभावच अभाव आहे. जेथे जाल तेथून परतावेच लागते. म्हणजे कुठल्याही योनीत गेलात तरीसुद्धा परत यावं लागतं, मग परत जन्म घ्यावा लागतो, मग परत मरावं लागतं, मग परत जन्म घ्यावा लागतो. हे मृत्यू संसार सागरात असं या मृत्यूरूपी संसाराच्या सागरामध्ये सततच आपण गटांगळ्या खात असतो. हे मनुष्य शरीर केवळ परमात्म प्राप्तीसाठी मिळालेले आहे. भगवंतानी कृपा करून संपूर्ण कर्मफलांना स्थगित करून मुक्तीचा अवसर दिला आहे. अशा मुक्तीच्या संधीला प्राप्त करूनही जे जीव जन्ममरणाच्या परंपरेत चालत राहतात त्यांना पाहून जणू भगवंत पश्चाताप करतात.
त्यांना वाईट वाटतं की अरे मी तुला इतकं छान शरीर दिलेलं आहे, इतकी छान बुद्धी दिलेली आहे. आता खरं पशूंना पण आहे, आहार निद्रा भयमैथुनंच, या 4 गोष्टी पशूंना पण आहेत, मनुष्याला पण आहे. पण मनुष्याला एक जास्तीचं त्यांनी काय दिलेलं आहे तर बुद्धी दिलेली आहे, विवेक बुद्धी दिलेली आहे. आणि भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून मनुष्यच प्रयत्न करू शकतो. बाकी इतर योनीमध्ये भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी कोणीही प्रयत्न करणार नाही, करतच नाही, त्यांच्या योनीमध्ये ते नाहीच आहे. पण मनुष्य प्राणी मात्र तो प्रयत्न करू शकतो. आणि त्याला पूर्णपणे संधी दिलेली आहे भगवंतानी की तू या जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकतो, तू जर माझी ही विद्या जाणून घेतली तर. भगवत प्राप्तीचा अधिकार माणसाला आहे आणि तो माणूस माम प्राप्यैव असं त्यांनी सांगितलं आहे की तू मला प्राप्त करून घेऊ शकतो. मग याच्यामध्ये माणसांमध्ये आसुरी प्रकृती असणारे सुद्धा भगवंताकडे वाटचाल करू शकतात. राक्षसांमध्ये सुद्धा आपण पाहतो बरेच की जे भगवंताची बली कसा होता, त्यांनी भगवंताची भक्ती केलेली होती, भक्त होता बली. प्रल्हाद भक्त होता, आसुरी योनी जन्माला येऊन सुद्धा भक्त होते हे. म्हणून गीतेत म्हटले आहे की अत्यंत दुराचारीही भक्त होऊ शकतो, धर्मात्मा होऊ शकतो आणि भगवंताला प्राप्त करू शकतो. तसेच पाप्यातला पापीही ज्ञानाने संपूर्ण पापापासून मुक्त होऊ शकतो. याच अध्यायामध्ये येईल बघा शेवटचा, अपिचे सुदुराचारो भजते माम नन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो सहा. अपिचे सुदुराचारो, अतिशय पापी, अतिशय दुराचारी. भगवंतांनी स्वतःची शपथ घेऊन सांगितलेलं आहे की मी माझी शपथ घेऊन तुम्हाला सांगतो की असा दुराचारी असेल आणि त्यांनी जर माझं नाव घेतलं, त्यांनी जर माझी भक्ती केली, त्यांनी जर माझ्यासाठी प्रयत्न केले तर तो सुद्धा मला येऊन मिळू शकतो, मला प्राप्त होऊ शकतो. एक हेच चांगल्या रीतीने समजावं म्हणून एक उदाहरण त्यांनी असं दिलेलं आहे की एक शहर होतं आणि त्या शहरामध्ये चहूबाजूनी भिंत बांधलेली होती म्हणे आणि त्या शहरातून बाहेर पडायचं होतं. त्या शहराला एकच दरवाजा होता आणि त्या दरवाजातून बाहेर पडायचं होतं. तर एक आंधळा माणूस होता आणि त्या आंधळ्या माणसाला त्या शहरातून बाहेर पडायचं होतं. मग त्यांनी काय केलं, आपल्या एका हातामध्ये काठी घेतली आणि एका हाताचा असा भिंतीला हात लावत 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 दरवाजा कुठे आहे हे तो बघत होता. आणि असं करता 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 तो फिरत होता, भिंतीचा आश्रय घेत घेत चालला होता. आणि जाता 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 जेव्हा बाहेर जाण्याचा दरवाजा आला तेव्हा काय झालं, नेमकं त्याच्या डोक्याला खाज आली म्हणे. आणि मग त्याने तो भिंतीवरचा हात काढला आणि डोकं खाजवलं आणि मग तो निघून गेला, तो दरवाजा निघून गेला आणि तो पुढे परत भिंतीला चाचपडत परत फिरायला लागला. म्हणजे जेव्हा जेव्हा तो दरवाजा यायचा तेव्हा तेव्हा त्याला खाज यायची, तो डोक्याला हात लावायचा आणि तो दरवाजा निघून जायचा. अशा प्रकारे तो सारखा फिरत राहिला. ते उदाहरण दिलं की याप्रमाणे हा जीव स्वर्ग नरक 84 लाख योनीमध्ये फिरत राहतो आणि त्या भोग योनीपासून याला सुटकाच मिळू शकत नाही. आणि भगवान कृपा करून जन्म मरण्याच्या चक्रातून सुटण्यासाठी त्याला मनुष्य शरीर देतात, म्हणजे तो दरवाजा की ज्या दरवाजातून त्याला आता बाहेर पडायचं आहे, म्हणजे हे मनुष्य शरीर की याच्यामध्ये जर मी भगवंताचं नाव घेतलं, याच्यामध्ये जर मी त्याची उपासना केली, त्याची भक्ती केली तर मला बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. मग हे मनुष्य शरीर मिळाल्यावर त्याच्या मनात भोगांविषयी खाज उत्पन्न होते. जशी खास त्या माणसाला आली आणि त्यांनी डोक्याला हात लावला, मग तो दरवाजा निघून गेला. तसं या मनुष्य शरीरामध्ये आल्यानंतर त्याला काय होतं की भोगांविषयी हे जे सगळे भोग आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, हे सगळे मला भोगाविषयी वाटतात आणि त्या भोगांकडे माझं लक्ष जातं आणि त्यामुळे त्या मनुष्याचं काय होतं की परमात्म प्राप्तीकडे न झुकता सांसारिक पदार्थांचा संग्रह करायचा तो पाठीमागे लागतो आणि मग त्या पदार्थामध्येच तो सुख मानायला लागतो, त्याच्यामध्येच मग्न होतो. तो जो दरवाजा आहे तो निघून जातो, सुटून जातो त्याच्याकडनं.
असे करत करत तो मरतो, पुन्हा स्वर्ग, पुन्हा नरक इत्यादी योनींच्या चक्रात सापडतो. अशा प्रकारे वारंवार तो त्या योनीत फिरत राहतो आणि हेच मृत्यूरूपी संसार सागरात परतणे आहे. हाच विषय आपल्याला 12व्या अध्यायात येईल. 12व्या अध्यायामध्ये असं ते 12व्या अध्यायाचं चित्रच आहे असं की असं पाणी दाखवलं आहे, समुद्र, त्याच्यामध्ये तो भक्त गटांगळ्या खातोय संसार सागरात असंच त्याच्यात सांगलं. आणि हा जो भगवंत आहे तो त्याला असा ओढून घेतो, हात देऊन त्याला त्या संसार सागरातून ओढून घेतो. अशी सुंदर गीता आहे आणि असा हा 9वा अध्याय आहे. या अध्यायाच्या पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकामध्ये राजविद्येचे महात्म्य सांगितले आणि आता त्याचेच वर्णन आता पुढच्या 2 श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. 4था आणि 5वा श्लोक. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मस्थानि सर्वभूतानि न चाहन्तेष्वस्थितः न च मस्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना. हा सर्व संसार माझ्या अव्यक्त स्वरूपाने व्याप्त आहे आणि संपूर्ण प्राणी माझ्यात स्थित आहेत, परंतु मी त्यांच्यामध्ये स्थित नसतो. आता हे जे वाक्य आहे, हे जे विधान आहे, हे थोडंसं गोंधळात टाकणारं आहे आपल्याला की मी त्यांच्यामध्ये असतो पण ते माझ्यामध्ये नसतात. तसेच ते प्राणीही माझ्या स्थित नसतात. माझ्या ह्या ईश्वर संबंधी योगाला तू पहा. संपूर्ण प्राण्यांना उत्पन्न करणारा, त्यांचे धारण भरण पोषण करणारा असे माझे स्वरूप त्या प्राण्यात स्थित नाही. म्हणजे हा जो संसार आहे, ही जी सृष्टी आहे, ही सगळी भगवंतानीच निर्माण केलेली आहे आणि भगवंतानी निर्माण केल्यामुळे भगवंत याच्यामध्ये आहे. चराचरामध्ये भगवंत आहे असं आपण म्हणतो. स्थिरचर काय बरं, भूजल तेज समीरन काष्टादिकीमध्ये भरला स्थिरचर व्यापुनी अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला. असा चराचरामध्ये तो भूजल तेज समीर ख म्हणजे आकाश, म्हणजे पंचमहाभूत, या पंचमहाभूतांमध्ये तो आहे, म्हणजे चराचरांमध्ये तो आहे भगवंत. आणि त्या भगवंताला आपण ओळखायचं आहे. तर आपल्याला काय बघायचं आहे की मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मस्थानि सर्वभूतानि न चाहन्तेष्वस्थितः. आता हा उघड थोडासा श्लोक समजावून घेणं की भगवंत म्हणतात की मी अव्यक्त आहे, मी अव्यक्त मूर्तीने सारे जगत व्यापले आहे. माझे ठिकाणी भूते आहेत परंतु मी मात्र त्यांच्यामध्ये नाही. या ठिकाणी भगवंताने वापरलेला अव्यक्त मूर्ती हा शब्द चिंतनीय आहे. जगत ही अव्यक्ताची मूर्ती आहे. याच्यासाठी फार छान समजावून दिल्या त्यांनी. आपण बघूया. ज्ञानेश्वर माऊलींनी या श्लोकावर भाष्य करताना म्हटलंय की माझा विस्तार म्हणजेच हे जग नव्हे काय. भगवंतानी एकोहम बहुश्याम बघितला आपण की एकाचाच तो बहु झालेला आहे. मग जसं दूध मुरलं की तेच दही होतं. बीजाचा विस्तार म्हणजेच वृक्ष होतो. बीज लावलं की त्याच्यामधून वृक्ष होतो. सोन्यापासूनच अलंकार बनतात. त्याप्रमाणे माझ्या एकाचा विस्तार म्हणजे हे जग आहे. एकांशेन स्थितो जगत येईल पुढे आपल्याला की माझ्या एका अंशापासून हे जग निर्माण झालेलं आहे. म्हणजे हे जग म्हणजे भगवंताचा एक अंश. जे भगवंत केवढा असेल, त्याची व्याप्ती केवढी असेल. माझे अव्यक्तपण प्रथम घनीभूत झाले आणि मग तेच विश्वाकाराने विस्तारले. मी अमूर्त मूर्तीने हे त्रैलोक्य विस्तारले आहे. ही महदापासून देहापर्यंतची सारी एकूण एक भूते माझ्या ठिकाणी जलावर फेस दिसावा तद्वस दिसत असतात. त्या फेसामध्ये पाणी नसते किंवा स्वप्नामध्ये अनेकता निर्माण होते. ती जागेपणी थोडीच असते. आपण जेव्हा स्वप्न पाहतो तेव्हा आपलं मन जे आहे ते सगळं बनलेलं असतं.
म्हणजे एखाद्या वेळेस मला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये समजा मी एखादं लग्न लागतं आहे, मग तिथे नवरा दिसतो, नवरी दिसते, इतर वऱ्हाडी दिसतात, मला काय जेवणाचं टेबल दिसतं, पदार्थ दिसतात. मग हे सगळं तिथे असतं का? मी जागं झाल्यावर मला दिसतं की अरे तिथे काहीच नाही आहे. म्हणजे माझं मनच हे सगळं बनलेलं असतं. माझं मन एक आहे आणि हे अनेक वस्तू तेच बनलेलं आहे. तसा भगवंत एक आहे आणि तोच ही सगळी सृष्टी बनलेला आहे. म्हणजे जागं झाल्यावर जसं मला कळतं की हे सगळं स्वप्न खोटं होतं, तसं भगवंतानी निर्माण केलेली ही सृष्टी, जो जो मनुष्य ज्ञान घेईल, ज्याला हे कळेल की भगवंतच मेन आहे, बाकी सगळं हे खोटं आहे, म्हणजे स्वप्नासारखं असं त्याला ते कळेल. त्याप्रमाणे ही सारी भूते माझ्या ठिकाणी दिसतात, पण मी त्यांच्यामध्ये नाही. ही सारी उपपत्ती मी तुला मागे 7व्या अध्यायात सुद्धा हा विषय होऊन गेलेला आहे. म्हणजे समजावून सांगणं अवघडच आहे, पण सांगते त्या परीने. उदाहरण बघा काय दिलं इथे. कलावंत मूर्ती घडवतो आणि मूर्तीचं रूप, आकार, सौंदर्य, सौष्ठव, भाव आणि ढब हे सगळं त्या मूर्तिकाराच्या मनामध्ये असतं. आधी त्याच्या मनामध्ये असतं आणि मग नंतर त्या मूर्तीमध्ये ते साकार होतं. आधी मनामध्ये साकार होतं आणि मग त्याच्या ज्ञानाची, इच्छेची साकार कल्पनाच ती मूर्ती होते. मनामध्ये आधी ती मूर्ती तयार होते त्याच्या. आपण नाही का परीक्षेला जेव्हा आपण बसतो तेव्हा परीक्षा देताना सुद्धा आपण जेव्हा प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पाहतो तेव्हा ते उत्तर आपल्या मनामध्ये एकदम प्रगट होतं. मला येतं हे उत्तर असं आपण म्हणतो आणि नंतर आपण त्या पेपरवर ते लिहितो. म्हणजे मग ते हळूहळू हळूहळू मूर्त स्वरूपामध्ये अव्यक्त आधी असतं, ते अव्यक्त होतं. तसं हे जग आहे की आधी ते अव्यक्तमध्ये म्हणजे भगवंतामध्ये ही सगळी सृष्टी आहे. म्हणजे कशी आहे तर ती त्याच्यामध्ये अव्यक्त रूपाने आहे आणि मग आपल्याला जेव्हा ही सृष्टी दिसते तेव्हा तो भगवंतच त्या ठिकाणी व्यक्त झालेला आहे. अव्यक्त मूर्ती असा हा शब्द आलाय ना इथे. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्त मूर्ती ना. ह्या जगदाची अव्यक्त मूर्ती, अव्यक्त स्वरूपाने, हा सर्व संसार माझ्या अव्यक्त स्वरूपाने व्याप्त आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मग ती शिल्पमूर्ती बनते त्याची ह्याच्याकडून, मूर्तिकाराकडून. आणि सारे जग सगुण साकार सौंदर्य रूप शिल्प असेल तर ते परमात्म्याच्या अव्यक्त मूर्तीने व्यापलेले आहे. याचा अर्थ विश्वातील वस्तुजात परमात्म्याच्या ज्ञान सौंदर्याला आणि इच्छेला आलेला आकार म्हणजे ही सगळी सृष्टी आहे. म्हणजे आपण लक्षात हे घ्यायचं की प्रत्येक मूर्ती कलावंताचे ज्ञान, सौंदर्य दृष्टी आणि कलेवरील त्याचे स्वामित्व यातून साकार होते. म्हणजे मूर्तीच्या रूपाने कलावंताचे मनच आकार घेते. मनामध्ये त्याच्या ते आधी तयार झालेली असते मूर्ती आणि नंतर मग ती तयार होते. खरी धातूची मूर्ती तो घडवतो. म्हणजे मूर्तीच्या रूपाने कलावंताचे मन व्यक्त होते, पण त्याबरोबर ते मर्यादित होते. हा मात्र फरक आहे मूर्तिकारामध्ये आणि भगवंतामध्ये. हा फरक आहे की मूर्तिकाराच्या, कलावंताच्या ह्याला ज्ञानाला मर्यादा असते, त्याच्या कल्पनेला मर्यादा असते. परंतु भगवंताचं मात्र तसं नाही आहे. भगवंत हा अमर्याद आहे. त्याच्याकडे अतिशय म्हणजे पूर्ण ज्ञानरूप, ज्ञानच स्वतः तो आहे, भगवंतच आहे. म्हणून भगवंत काय म्हणतात, मी भूतात आहे कारण विश्वातील प्रत्येक वस्तू माझ्या ज्ञान संकल्पनेस आलेला आकार आहे. परंतु भूते माझ्यात नाहीत. परंतु त्या आकारांवरून माझे पूर्ण स्वरूप ध्यानी येण्याची शक्यता नाही. म्हणजे जसं खुर्ची आहे, खुर्ची लाकडाची आहे असे म्हणता येते. तरीही लाकूड म्हणजे खुर्ची आहे का? लाकूड म्हणजे खुर्ची नाही आहे. त्या लाकडाचं टेबलही होतं, त्या लाकडाचा बाकही होतो, त्या लाकडाचं इतरही. म्हणजे लाकूड म्हणजे फक्त खुर्चीच आहे का? नाही. तसं त्यांनी म्हटलं इथे की
ज्ञानदेवांनी अजून त्याच्या पुढे ज्ञानदेव तर इतकी उदाहरणं देतात, एवढ्या उपमा देतात, आपल्याला कितपत कळतात त्या, कारण एकामागे एक अशा उपमा ते देत असतात की फेस पाण्याचाच असला तरी फेसात पाणी असत नाही. त्याप्रमाणे स्थूल विश्व म्हणजे हे जड विश्व चैतन्यापासूनच झाले असले तरी तेथे चैतन्याचा लोप झाला आहे. हा सारा विषय 7व्या अध्यायात त्यांनी मांडला होता. म्हणून भगवंताने येथे म्हटले आहे, माझ्या ठिकाणी भूते आहेत असे तू पाहू नकोस. या दृष्टीने तू विश्वाकडे पाहू नकोस, तर भूते म्हणजे माझे योगैश्वर्य या दृष्टीने त्यांच्याकडे पहा. म्हणजे भगवंतानी हे सगळं निर्माण केलेलं आहे, हे त्याचं ऐश्वर्य आहे. ही जी सृष्टी आहे हे भगवंताचं ऐश्वर्य आहे. भगवंतानी हे निर्माण केलेलं आहे. या ठिकाणी कमालीची परस्पर विरोधी विधाने आलेली आहेत. आपल्याला कळणं अवघडच आहे थोडंसं. कलावंत मूर्ती घडवतो, तसे मात्र हे विश्व घडले नाही. तो दृष्टांत मर्यादित अर्थाने खरा आहे. म्हणजे आधी आपल्याला समजण्यासाठी म्हणून त्यांनी कलावंताचं उदाहरण दिलं की कलावंताच्या मनामध्ये जशी ती अव्यक्त असते मूर्ती आणि नंतर मग ती व्यक्त होते, तसं भगवंतानी हे जग निर्माण केलेलं आहे. परंतु मूर्ती ही कलावंताची साकार कल्पना एवढाच मुद्दा तेथे प्रतिपादन करावायचा आहे. परंतु कलावंत व मूर्ती या 2 स्वतंत्र वस्तू आहेत. कलावंत वेगळा आहे, मूर्ती वेगळी आहे. आता कुंभार मडकं, ह्या सगळा वेदांताचा विषय आहे बरं का. थोडंसं समजून घ्या की कुंभार मडकं घडवतो. कुंभार वेगळा आहे, मडकं वेगळं आहे. तसं इथे नाही आहे. विश्व हे परमात्म्याचंच रूप आहे. म्हणजे इथे उपादान कारणही परमात्माच आहे, निर्मिती कारणही परमात्माच आहे, निमित्त कारणही परमात्माच आहे. आणि या कुंभार आणि मडक्यामध्ये कसं होतं की कुंभार हा मडकं बनवतो आणि ह्याच्यामध्ये म्हणजे कुंभार वेगळा आहे, मडकं वेगळं आहे. आणि इथे परमात्म्यापासूनच ही भूत निर्माण झालेली आहेत. म्हणजे ही सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. मग याच्यामध्ये परमात्मा वेगळा, सृष्टी वेगळी असं नाही आहे. तर ते दोन्ही एकच आहे. मी सारे असल्याने माझ्यात मी आहे असे म्हणण्याजोगे आहे. मग परमात्म्याचा विश्वाशी संबंध कसा आहे, तर मी सर्व भूतांशी अभिन्नू जैसी प्रभा आणि भानू एकची ते. सूर्य आणि सूर्याची प्रभा जसं एकच असतं तसं असा हा माझा ऐश्वर्य योग आहे असं भगवंत सांगतात या ठिकाणी. आकाशाचं पण उदाहरण दिलं आहे की आकाश आहे, आकाशात वायूचा सर्वत्र संचार व्हावा आणि तरीही तो वायू आकाशातच असावा. तसं ही भूते माझ्या ठिकाणी आहेत. भूते म्हणजे या ठिकाणी ही सगळी सृष्टी, मानवसृष्टी आहे, नंतर पशु आहे, पक्षी आहे, सगळ्या योनी, वृक्षयोनी, झाडं, पाला, डोंगर, नद्या, सगळं येतं त्याच्यामध्ये. की वायू म्हणजे वारा नव्हे. प्राचीन शास्त्रकारांनी इथे ह्याच्यातनं जेवढा अभ्यास करावा तेवढा थोडा आहे. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहन्तेष्वस्थितः न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरं भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः. म्हणजे इथे काय म्हणतात भगवान की ते प्राणी माझ्यात स्थित नाहीत. मी त्यांच्यात आहे पण ते माझ्यात नाहीत. कारण जर ते प्राणी माझ्यात स्थित असते तर मी जसा निरंतर निर्विकार रूपाने जसाच्या तसा राहतो तसा संसारही निर्विकार रूपाने जसाच्या तसा राहिला असता. म्हणजे हा विचार थोडासा आपल्याला समजण्यासारखा आहे की मी त्यांच्या स्थित असतो असे म्हणण्याचे तात्पर्य माझ्या सत्तेनेच त्यांची सत्ता असते. म्हणजे चैतन्य तत्वाशिवाय आपला हातही हलत नाही, आपण बोलूही शकत नाही, आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे भगवंताची सत्ता आपल्याकडे आहे म्हणून आपण म्हणजे तो माझ्यामध्ये आहे, भगवंत त्यांच्यामध्ये आहे.
असं म्हणतो. पण ते माझ्यामध्ये नाहीत असं तो का म्हणतो? तर त्याच्यासाठी हे कारण सांगितलं आहे की प्रकृतीचा विनाश होतो आणि भगवंत तर अविनाशी आहे. मग जर ते माझ्यात असते तर मग माझाही विनाश व्हायला पाहिजे होता ना. भगवंत असं म्हणतात की मी अविनाशी आहे, त्यामुळे माझा विनाश होत नाही, म्हणजे ते माझ्यात नाहीत, पूर्ण रूपाने नाहीत. तर भगवंतानी हे सगळं निर्माण केलेलं आहे. आणि पुढे जाऊन मग भक्तीच्या ह्याच्यावर ते सांगतील पण आपल्याला की पुढे जो भक्त असतो ज्याने भगवंताला जाणून घेतलेला आहे, तर तो मात्र त्याच्यासाठी हे विधान खरं आहे की मी त्यांच्यात आहे आणि तो माझ्यात आहे. हे भक्तासाठी खरं आहे. पण जे संसारी लोक आहे, जे फक्त प्रकृतीकडेच लक्ष देतात, जे या जगालाच खरं मानतात, त्यांच्यासाठी मात्र मी त्यांच्यात आहे आणि ते माझ्यात नाही, असं ते विधान आहे. बघू आता हा अध्याय संपता थोडं थोडं आपल्याला हे हळूहळू क्लिअर होईल. थोडं थोडं विस्ताराने ते सांगतील, त्याप्रमाणे आपण ते समजून घेऊ. अतिशय अवघड असा हा अध्याय आहे. जेवढं सांगता आलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. अजून पुढेही अभ्यास करून बघण्याचा आपण त्याचं प्रयत्न करूया. त्यामुळे आता 3 मिनटं राहिलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी मी आता थांबते. आपण सर्वांना नमस्कार करते, परमेश्वराला नमस्कार करते, या 9व्या अध्यायालाही नमस्कार करते आणि माझ्या गुरूंना विनंती करते की देवा मला हे समजण्याची बुद्धी दे, म्हणजे मग थोडं थोडं मी तुम्हाला काहीतरी सांगू शकेल. मग आता पुढच्या वेळेस बघू आपण हे. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.